तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णव इशूला विचारत असतो, म्हणजे ह्या डिसिजनमुळे तू खुश आहेस? त्यावर इशू सांगत असते, हो, म्हणजे खरं सांगू का सर, तर लग्नानंतर प्रत्येक मुलीचा थोडाफार गोंधळ होतोच. माझंही लग्न असं अचानक ठरलं, त्यामुळे मलासुद्धा थोडं गोंधळायला झालं. पण आता खुश आहे मी. अहो, सगाई आहे माझी. सगळं किती छान होतं आहे. मग खुश असायलाच हवं ना. त्याबरोबर पुढे ती असंही म्हणते, आणि लग्न आज नाही तर उद्या करायचंच आहे की, मग आज केली तर काय हरकत आहे. त्याबरोबर लगेचच अर्णव इशूला म्हणतो, ऑल राईट, याचा अर्थ तू खुश आहेस तर मग बस एवढंच विचारायचं होतं मला. एनिवेज, घरी जात असशील ना, चल आय विल ड्रॉप यू. एवढं बोलून आता लगेचच अर्णव कॉफी मग तिथे ठेवतो आणि मागे फिरतो. त्यावर इशू म्हणते, एक मिनटं सर, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण तुम्ही मला नाही सांगितलं, तुम्ही खुश आहात का लावण्या मॅडमबरोबर लग्न करताना? अर्णव काहीच उत्तर न देता बाहेर येतो. त्यानंतर इशू आणि अर्णव एकत्र गाडीत बसतात. अर्णव इशूला घेऊन तिच्या घरपर्यंत येतो आणि सांगतो, मिस इंदौर. त्याबरोबर इशू काहीच रिॲक्ट होत नाही. अर्णव म्हणतो, मिस इंदौर, घर आलं तुझं. कुठल्या एवढ्या मग्न विचारात हरवली आहेस की तुला घर आलं ते सुद्धा कळलं नाही आज काय? त्यावर इशू म्हणते, तुमच्याच विचारात हरवले. त्यावर अर्णव म्हणतो, माझ्या? त्यावर इशू सांगते, हो ना, तुमच्याच. बघा, आता मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं, पण तुम्ही मला हेच सांगितलं नाही की तुम्ही लावण्या मॅडमबरोबर खुश आहात की नाही. मग काय? त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ, आता माझ्याबद्दल बोलणं गरजेचं आहेच का? त्यावर इशू म्हणते, हो मग गरजेचं आहेच, नाहीतर मग तुम्ही नंतर उगाच बोलून टाकाल असं की मला मित्राचं काही पडत नाही, मला तुमची काळजी नाही, उगाच बिनफुकटचं लेबल द्याल ना तुम्ही मला, ते नको आहे मला, म्हणून मी तुमची एवढी काळजी करते. सांगा, तुम्ही आहात का लावण्या मॅडमबरोबर खुश? त्यावर अर्णव म्हणतो, ते सगळं जाऊ देत ना आता. त्यावर इशू म्हणते, असं कसं? मी मैत्रीण आहे तुमची, मग तुम्हाला मित्र म्हणून माझी काळजी वाटू शकते, मग मला मैत्रीण म्हणून तुमची वाटू शकत नाही का? त्यावर अर्णव म्हणतो, पण आपली मैत्री राहणारच कुठे? त्यावर इशू म्हणते, असं का बोलताय सर? त्यावर अर्णव म्हणतो, अगं मे बी असं होतं ना, मुलींची लग्न झाली की मग फ्रेंडशिप वगैरे फारशी नाही राहत म्हणून. त्यावर इशू म्हणते, ओ सर, तुम्ही असा विचारही करू नका. मी तुम्हाला एवढं लवकर काही सोडत नाही. अजून खूप गडबड गोंधळ घालायची आहे, तुम्हाला खूप त्रास द्यायचा आहे मला. तुमची पाठ मी काही एवढ्याच सोडत नाही, लक्षात ठेवा. त्यावर अर्णव हसतो. इशू म्हणत असते, सर, पण मी तुम्हाला एक खरं सांगू का, मी ना तुम्हाला ना खूप छान ओळखलं, पण म्हणजे कसं सांगू तुम्हाला कळत नाही आहे. बघा, तुम्ही ना तो जो तुमचा भडकूचंदवाला कोट आहे ना, तो काढून फेका, आणि तुमचा जो ASRवाले आहात ना, ते सुद्धा तसे नाही आहात तुम्ही, आणि अर्णव सरसुद्धा नाही आहात तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो, भडकूचंदही नाही, अर्णवही नाही, ASRही नाही, मग नेमकं आहे कोण मी? त्यावर आता लगेचच इशू सांगते, तुम्ही अंजलीताई आणि आजींचे चिंटू आहात, आणि जे खूप चांगले आहेत, जे आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांना कायम मदत करतात, सगळे खुश राहावे यासाठी प्रयत्न करतात, आपल्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटेल की नाही याचा विचार करतात. आणि खरंच आयुष्यभर तुम्ही जर तसेच राहिलात ना, तर खरंच खूप छान राहील हे तुमच्यासाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठीच. काय, बरोबर की नाही? त्यावर अर्णव काहीच बोलत नाही. इशू म्हणते, सर, काहीतरी बोला. त्यावर अर्णव म्हणतो, मी तुझं नाव ना बरोबर ठेवलं आहे, मिस बडबड. त्याबरोबर इशू म्हणते, हो, मग मीही भडकूचंद बरोबर ठेवलं आहे, मिस्टर भडकूचंद. मी बोलल्यावर विचार करा. एवढं बोलून इशू गाडीतून उतरते आणि जाते. इतक्यात इशूला एक फोन येतो. इशू फोन पिकअप करते आणि बोलत तिथेच थांबते. हसणाऱ्या इशूला बघत अर्णवही तिथेच थांबतो. अर्णव मागे गाडीत बसून म्हणत असतो, जर ठरवून करायची गोष्ट असती तर तुझ्यावर केलंच नसतं प्रेम, पण असो, आता जर केलं आहे तुझ्यावर तर निभवूनही पूर्णपणे दाखवेन. तू खुश आहेस ना, इतकंच खूप आहे माझ्यासाठी. तुझा हॅपीनेस इट्स इनफ फॉर मी. एवढं बोलतो आणि इशूला तसाच बघत राहतो. इशू निघून गेल्यावर अर्णवसुद्धा तिकडनं निघून जातो. दुसऱ्या दिवशी आईबाबा टेन्शनमध्ये घरात बसलेले असतात. इशूला आईबाबांकडे बघवत नसतं. इशू आईबाबांकडे येते आणि म्हणत असते, आई, बाबा, 2 दिवस झाले तुम्हाला असं टेन्शनमध्ये बघते, तुम्ही काही सांगत नाही आहात, पण हे बघा, जर काही खरोखर पैशांचा वगैरे प्रॉब्लेम झाला असेल तर आपण ही एंगेजमेंट
पुढे ढकलू, म्हणजे सगाई पुढे गेल्याने काही फरक पडणार आहे का तसा? त्याबरोबर बाबा म्हणतात, अगं इशू तसं नाही बाळा. त्यावर इशू म्हणते, बाबा मी खरंच म्हणते, होईल की थोडे दिवसांनी सगाई, पण हे एवढं टेन्शन तुम्हाला नको ना, कशाला उगाच? त्यावर बाबा म्हणत असतात, अगं इशू बाळा, आपली मुलगी ज्यावेळेस चांगल्या घरात जाणार असते असं बापाला वाटतं ना, त्यावेळेस हे सगळं टेन्शन वगैरे सुद्धा त्यांना हवं असं वाटतं. तू त्या सगळ्याबद्दलची काळजी करू नकोस, तू सोड बरं तो सगळा विचार. त्यावर आईसुद्धा इशूला म्हणते, हो गं इशू, आम्ही आहोत ना, तू का उगाच काळजी करतेस सगळ्या गोष्टींची. इतक्यात त्या ठिकाणी जयू अत्तू येते आणि जयू अत्तूने आता सगळं काही पैसे आणलेले असतात. बाबा जयू अत्तूला विचारतात, जयू अगं एवढे पैसे तू कुठून आणलेस? त्यावर जयू अत्तू सांगते की दादा, अरे तुझीच बहीण आहे मी, म्हटलं होतं ना तुला सगळ्या ग्राहकांकडून वसुली करून आणेन म्हणून. बघ, सगळ्यांकडून वसुलीचे पैसे आणलेत, आता काही पैशांची कमी नाही पडणार. त्याबरोबर इशू म्हणत असते, अगं आत्या, पण काल परवापर्यंत तर तुला सगळे लोक पैसे द्यायला नाही म्हणत होते, मग आज असे अचानक सगळ्याच लोकांनी तुला पैसे कसं काय देऊन टाकले? म्हणजे नेमकं असं काय घडलं की सगळ्यांनी पैसे दिले? त्यावर जयू आत्या सांगायला लागते, अगं इशू, ते मी अचानक गेले होते ना सगळ्यांच्या घरी पैसे मागायला, म्हणून पैसे नाही दिले लोकांनी. पण आता कसं त्यांना पूर्वकल्पना होती म्हणून मग देऊन टाकले. आणि तसंही मी सगळ्यांच्या मानगुटीवरच बसले, सगळ्यांना म्हटलं पैसे द्या माझे म्हणजे द्याच, मला गरज आहे पैशांची. मग काय, शेवटी मला सगळ्यांनी पैसे देऊन टाकले. बरं चला आता भारोभार तयारीला लागूया आपण. आता अजून खूप कामं बाकी आहेत आपल्याला एंगेजमेंटची. अजून राकेशजींसाठी अंगठी घ्यायची आहे, त्यांच्या गुरुजींसाठी कपडे, त्यांच्यासाठी कपडे, खूप गोष्टी आहेत. त्याबरोबर आता इथे सुप्रिया ही जयूच्या हातातल्या बांगड्या नाही आहेत ही गोष्ट नोटीस करते. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, म्हणजे आता फायनली आपली इशू सासरी जाणार. त्यावर इशू आणि बाबा दोघंही भावूक होतात. इशू बाबांना मिठी मारते. त्याबरोबर जयू अत्तू म्हणते, दादा अरे ही वेळ इमोशनल होण्याची नाही आहे, चला आवरा तुम्ही दोघंही. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, बरं हो आलो, मी पटकन कपडे बदलून आलो, त्यानंतर आपण लगेच निघूया, आपल्याला खरेदीला जायचं आहे. त्याबरोबर आता इथे जयू अत्तू ही म्हणत असते, लवकर आटपा, चला उशीर होतोय, भरभर कामं करा. तर इशू म्हणते, आत्या आता तू दमून आली आहेस की नाही, मग तुला ना मी मस्त गरमागरम चहा घेऊन येते काय? त्यावर आत्तू म्हणते, हो चहाची गरजच होती मला, जा इशू, पटकन गरम चहा घेऊन ये. इशू चहा आणायला जाते. तर आता सुप्रिया आत्तूला विचारते, जयूताई तुमच्या हातातल्या बांगड्या कुठे इतके सोन्याच्या? त्यावर जयू आत्या म्हणते, अगं वहिनी त्या बांगड्या मी ते. त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणते, कळलंय मला जयूताई, तुम्ही बांगड्या विकून हे पैसे आणलेत ना. त्यावर जयू आत्या म्हणते, अगं हळू बोल. त्यावर लगेचच पुढे ती म्हणते, अगं वहिनी यांच्यासाठी नाही करणार मी तर आता कोणासाठी करणार? आणि तसंही इशूने माझं पतपेढीचं लोन फेडण्यासाठी किती कष्ट केले होते, किती काय केलं होतं. जर आज मी तिच्यासाठी हे एवढंही केलं नसतं ना, तर खरंच माझंच मन मला खात राहिलं असतं, म्हणून मग मी हे केलं. त्याबरोबर लगेचच आई ही खूप खुश होते जयू आत्यावरती आणि ती जयू आत्याला घट्ट मिठी मारते. त्यानंतर दोघीही जरा जास्त भावूक झालेले असतात. तर दुसरीकडे आता राकेश हा एकटाच बसून ब्रेकफास्ट करत असतो. इतक्यात त्या ठिकाणी ASR म्हणजेच अर्णव आलेला असतो. आता अर्णव तिकडे आल्याबरोबर तो राकेशला गुड मॉर्निंग विश करतो. राकेशसुद्धा त्याला म्हणतो, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. त्यावर अर्णव विचारतो, हे काय जीजू, आज तुम्ही एकटेच ब्रेकफास्टला? त्यावर राकेश सांगतो, अहो हो मेवणे साहेब, आता तुमची एंगेजमेंट आहे ना, मग सगळेजण त्याच्यामध्ये बिझी झालेत. बाय द वे हे काय अर्णव, तू आजही ऑफिसला जातो आहेस? अर्णव म्हणतो, हो. त्यावर राकेश म्हणतो, इट्स नॉट फेअर अर्णव, अरे इथे तुझी एंगेजमेंट आहे, घरात सगळी कामं सुरू आहेत, लगबग आहे, एवढी गडबड आहे आणि तू ऑफिसला जातो आहेस? त्यावर अर्णव म्हणत असतो, जीजू ऑफिसला जाणं गरजेचं आहे ना, कामं होणं महत्त्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न एंगेजमेंटचा, तर घरातली सगळी तयारी पाहण्यासाठी मामा आहे, त्याचबरोबर आकाश आहे, मग माझी काय गरज? त्यावर राकेश त्याला सांगतो, हे बघ अर्णव, अरे या सर्व गोष्टी आहेत ना फक्त करायच्या नसतात, एन्जॉयही करायच्या असतात. तू एन्जॉयमेंटसाठी तू तरी थांब, तू आनंदी आहेस ना? त्यावर अर्णव म्हणतो, हो आहे ना, आणि एक्सायटेडसुद्धा आहे मी जीजू, यू डोंट वरी अबाउट इट. त्याबरोबर लगेचच राकेश त्याला म्हणतो, तुला एक तुझा मेहुणा म्हणून सल्ला देतो, एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव, आपण ना एखाद्या गोष्टीबद्दल माइंडसेट करून घेतो की नाही हे असंच आहे आणि आयुष्यभर आपण ते तसंच घेऊन जगत राहतो.
आणि मग मात्र ना आपल्याला ती गोष्ट तशीच वाटायला लागते आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यात पुढे खूप त्रास होतो. कळतंय ना मला काय सांगायचं आहे? अर्णव म्हणतो, हो जिजू कळतंय आणि मी तुमचा हा ॲडवाईस लक्षात नक्की ठेवेन. त्यानंतर आता लगेचच त्या ठिकाणी मामी आलेली असते. आता मामी येते आणि म्हणत असते, अर्णव तुझ्या साखरपुड्याचा मुहूर्त उद्या सकाळी 10चा फिक्स झाला आहे. त्यावर लगेच राकेश म्हणतो, उद्या सकाळी 10? त्याबरोबर मामी म्हणते, का हो आत्तासुद्धा सांगणार आहात का जावई बापू की महत्त्वाचं काम आहे, जमणार नाही यायला म्हणून? त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, नाही महत्त्वाचं काम होतं एक खरं, पण आमच्या मेव्हणे साहेबांच्या एंगेजमेंटसाठी आम्ही उद्या सगळं मॅनेज करू. काय मेव्हणे साहेब? त्याबरोबर लगेचच आता इकडे राकेश मनातल्या मनात म्हणायला लागतो की उद्या माझ्या इंदोरी जिलेबी आणि माझ्या साखरपुड्याचा मुहूर्तसुद्धा 10चाच ठरला होता. यांनासुद्धा हाच मुहूर्त भेटला. जाऊ दे, आता काहीतरी जुगाड तर करावाच लागेल. अर्णव म्हणतो, ऑल राईट चला आता मला उशीर होतो आहे, मी निघतो. आणि मग अर्णव लगेचच त्याचा कोट घेतो आणि तिकडनं ऑफिसला जायला निघालेला असतो. तर इकडे आता राकेश मात्र विचार करत असतो की आपल्याला आता काय करता येईल, कशा पद्धतीने आपण आता इकडे मॅनेज करून तिकडेसुद्धा पोहोचू. कारण आपल्याला एका वेळी दोन्ही ठिकाणी उभं राहणं शक्य तर होणार नाही आहे. मग काय करायचं हा विचार राकेशच्या मनात सुरू होतो आणि त्याची खाण्याची स्पीड कमी होते. त्यावर मामी म्हणते, काय हो जावई बापू, काय झालं? कसला एवढा विचार करताय, तो सुद्धा एवढा गहन? त्यावर राकेश म्हणतो, अहो काही नाही हो मामी, कसला एवढा विचार काय करतोय? उद्या ना एक महत्त्वाची केस आहे, ती केस व्यवस्थित निकालात लागली पाहिजे म्हणजे झालं, असंच म्हणत होतो. आणि मग राकेश हा लगेचच ईश्वरीच्या बाबांना फोन करतो आणि म्हणत असतो, काका आपण ना उद्या सकाळऐवजी उद्या दुपारी 1चा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त पकडूया. म्हणजे काय होईल, गुरुजींनासुद्धा गावावरून यायला जरा वेळ मिळेल, त्यांनासुद्धा बरं पडेल आणि आपल्यालासुद्धा पावसा पाण्याचे दिवस आहेत ना म्हणून म्हणतोय. त्यावर बाबा म्हणतात की ठीक आहे राकेशजी, अहो काही हरकत नाही, 5-2 मिनटं इकडे तिकडे होत असतात, तेवढं काय एवढं, समजून घेऊ की आपण. तसंही उलट वेळ जरा जास्त मिळेल आपल्याला, ते चांगलं असेल. राकेश फोन कट करतो आणि म्हणतो की खरंच प्रेमाने अख्खं जग जिंकता येतात असं म्हणतं ना, ते हे असं. बाय द वे आता माझ्या मिस जिलेबीसाठी मला इंदोरी जिलेबीसाठी मला अंगठी घेतली पाहिजे. तर दुसरीकडे इकडे आता अंजलीताई मात्र अस्वस्थ असते. इतक्यात त्या ठिकाणी लावण्य येते. लावण्य म्हणते, अंजलीताई हे बघा, मी ARसाठी एंगेजमेंटची रिंग घ्यायला गेले होते आणि तुम्हाला माहिती आहे का, अहो मी खूप सारी शॉपिंगसुद्धा केली आहे उद्याच्या एंगेजमेंटसाठी. या तुम्हाला ARसाठी घेतलेली अंगठी दाखवते. तसंही तुम्हाला ARची चॉईस बरोबर कळते असं सगळं म्हणतात ना. 1 मिनटं हां. त्यावर लगेचच अंजली म्हणते, हो मला ARची चॉईस व्यवस्थित कळते आणि तू ARची चॉईस. त्यावर लगेचच लावण्य म्हणते, प्लीज अंजलीताई तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बोलला नाही तर मला कळणार नाही का? पण एक गोष्ट. इतक्यात त्या ठिकाणी वल्लरी मामी येते. वल्लरी विचारते, काय झालं लावण्या? त्यावर लगेचच लावण्य म्हणते, नथिंग मामी. आणि मग ती आता अंजलीला सांगायला लागते, मला माहिती आहे अंजलीताई, तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी ARसाठी परफेक्ट नाही आहे म्हणून, बट इट्स ओके. तुम्हाला जे वाटतं ना ते आमच्या लग्नानंतर मी खोडून काढेन. बाय द वे मी जाते, मला आजींना एंगेजमेंटची रिंग आणि बाकीची सगळी शॉपिंग दाखवायची. त्यावर लगेचच अंजली म्हणते, नाही जा तू, पण लावण्या याच्या आधी कधी तू तुझ्या मामाचा उल्लेख केला नव्हतास गं? नाही म्हणजे इतक्या वर्षात कधी बोलली नाहीस तुला मामा मामी आहेत म्हणून, आणि त्याच्याशिवाय तुझ्या आईबरोबरही आमचं बोलणं झालं आहे, पण तुझी आईही कधी आम्हाला बोलली नव्हती की त्यांना भाऊ वगैरे आहे आणि तो सुद्धा मुंबईत राहतो म्हणून. काय? त्याबरोबर लावण्य म्हणते, ओके नसेल बोलली तुम्हाला मे बी मॉम, आता ती का नाही बोलली, काय रिझन आहे ते सगळं तर मला माहीत नाही आहे. बाय द वे मला जायचं आहे, मी आलेच आजींना हे सगळं सामान दाखवून, असं म्हणत लावण्य आता तिकडनं पळ काढते आणि ती जाताना मामींना खुणावते की तुम्ही ह्या अंजलीताईला समजावा. त्याबरोबर मामीसुद्धा तिला इशाऱ्यात खुणावते की मी बघते तू जा. मग लावण्य तिकडनं गेल्यावर मामी लगेचच अंजलीकडे येते आणि अंजलीला म्हणत असते, अंजली का असं वागतेस तू? अगं घरात एवढं चांगलं वातावरण आहे, एवढं सगळं अर्णवच्या लग्नाचं मंगलमय सगळं होतं आहे आणि तुझा मूड का गेला आहे बरं? हे बघ तुम्हीसुद्धा जर हसत सगळं काही स्वीकारलंत ना तर घरातलं वातावरण छान होईल बाळा. मग बघतीस ना आपल्या अर्णवचं लग्न होतं आहे, अर्णवचं सगळं छान व्हायला नको का? त्यावर अंजली म्हणत असते, पण अर्णव हे सगळं मनापासून करतच नाही आहे ना.
का कळत नाही आहे मामी तुला? आणि मला एक गोष्ट महत्त्वाची कळत नाही आहे की अर्णवचं आणि लावण्याचं लग्न होण्यामागे तुला एवढा इंटरेस्ट काय आहे गं मामी? त्यावर मात्र आता मामी म्हणायला लागते, अगं का कळत नाही आहे ह्या मुलीला? अगं लावण्यापेक्षा चांगली मुलगी आपल्या अर्णवला मिळणार नाही म्हणून. कळतंय का तुला? आपल्या अर्णवचंच सगळं चांगलं व्हावं हाच विचार आहे माझ्यासुद्धा मनात. का कळत नाही आहे तुला? त्यावर अंजली म्हणत असते, मामी अगं तुला कळत नाही आहे, काही चांगलं नाही होणार आहे अर्णवचं ह्या लग्नामुळे. समजतंय का तुला? अगं काही गरज नाही आहे लावण्याचं आणि अर्णवचं लग्न होण्याची. अर्णव खुशच नाही आहे या सगळ्यामुळे. त्यावर लगेचच मामी तिला म्हणते, अगं आत्ता नाही आहे पण लग्नानंतर होईल ना. लग्नानंतर एकमेकांवरती प्रेम करायला लागतील ते दोघंही. आत्ताच आपण का असं बोलायचं आणि कशाला वाईट विचार करायचा? का कळत नाही आहे तुला अंजली? इतक्यात अंजलीला चक्कर यायला लागते. त्याबरोबर मामी अंजलीला म्हणते, अंजली अगं काय होतंय तुला? ये 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 इथे बस बाळा बस. हे बघ अंजली बाळा, अगं तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार फार नको करूस. आता ना तू स्वतःची आणि स्वतःच्या बाळाची काळजी घ्यायला हवीस. आधीच एकतर तुझी परिस्थिती कमजोर आहे, त्यात तू अजून असं वागलीस तर तुला कसं बरं चालेल? तू बस इथे बस. मी ना तुझ्यासाठी पटकन पाणी घेऊन येते. पाणी घे म्हणजे तुला बरं वाटेल. एवढं बोलून मामी आता पाणी आणण्यासाठी तिकडनं किचनमध्ये जाते. तर आता इथे अंजली मात्र एकटीच उदास नाराज बसलेली असते. तर दुसरीकडे अर्णव हा सुद्धा त्याच्या खोलीत पूर्ण गडद अंधार करून बसलेला असतो आणि त्या अंधारात तो इशूचे फोटो बघत असतो. इशूचा हसरा चेहरा बघून अर्णवला इशूचे शब्द लगेचच आठवतात. हो सर, मी सुद्धा खुश आहे. आता सगळं अचानक ठरलं त्यामुळे थोडी गडबड झाली, पण ती तर सगळ्याच मुलींच्या बाबतीत होते ना. पण तुम्हाला माहिती आहे मी खुश आहे. आणि तसं ना असं लग्न कधी ना कधी तर करायचं होतंच की, मग ते आत्ताच करू. त्याबरोबर तिला लगेचच त्याला मामींचे शब्दसुद्धा आठवतात. अर्णव, तुझ्या आणि लावण्याच्या साखरपुड्यासाठी उद्याचा 10चा मुहूर्त चांगला आहे. त्याबरोबर अर्णवला कळत नसतं की नेमकं हे सगळं काय घडतंय आणि आपण हे सगळं थांबवूही शकत नाही आहोत. ईश्वरीवरती आपलं प्रेम आहे ही गोष्ट आपल्याला बोलताही येत नाही आहे. आता अर्णव ह्याला इशूचे सगळे जुने किस्से आठवायला लागतात. इशू त्याची झालेली भेट, त्यानंतर इशू ही त्याला बोललेले शब्द सगळं अगदी. तर आता इथे इशू ही एकटीच रात्रीची बसलेली असते आणि ती म्हणत असते, हे काय होतं आहे माझ्याबरोबर? मला आनंदी का वाटत नाही आहे? माझ्या डोळ्यातून सारखं पाणी का येतं आहे? तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवची एंगेजमेंट झालेली असते. या दरम्यान आता लावण्य तर खूपच जास्त खुश असते, पण अर्णव मात्र अजिबातच खुश नसतो. अंजलीसुद्धा अजिबात खुश नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला